जर आमचा मराठी कुटुंबियाला जे न्याय आम्ही मागतोय, जर न्याय मिळाला तर ठीक. पुढच्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री येणार आहेत, तर त्यांना आम्ही रोखू आणि त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन कसं करते हे तर जग जाहीर आहे. नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहराचे उपजिल्हाध्यक्ष हेमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आजची पत्रकार परिषद घेत आहोत. विषय असा आहे की विनायक नामदेव माळी राहणारे घोडबंदरचे मराठी आदिवासी शेतकरी मागील 30-35 वर्षांपासून त्यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत म्हणजे शेती. त्यांची आई मातोश्री गंगाबाई नामदेव माळी या लग्न झाल्यापासून घोडबंदर गावात राहत असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा. तर आज इथे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य विषय म्हणजे एका मराठी आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक. ती फसवणूक नेमकी कशी झाली, काय झाली हे आपल्याला मी संक्षिप्त पुढे काही वेळात सांगणार आहे. मौजे वरसावे सर्वे क्रमांक 67/3 या मिळकतीमध्ये माळी कुटुंब हे कुळ म्हणून होतं इतर अधिकारामध्ये. फेरफार क्रमांक 308 नुसार यांचे वडील नामदेव माळी हे मयत झाले होते 2000 साली. तर त्यावेळी 308 नोंद होऊन त्यांच्या वारसांचे म्हणजेच गंगाबाई नामदेव यांच्या पत्नी तसेच त्यांची मुले यांची नावे 308 नुसार फेरफारमध्ये नोंद झाली होती. परंतु त्यावेळी 67/3 हा एक फेरफार ज्यावर ते शेती करत होते, भात पिकवत होते, भाजी लावत होते, तो एक फेरफार राहिला होता. त्या कारणाने 24 तारखेला दहा 1/2024 रोजी 641 हा फेरफार नोंद केला आणि सर्व वारसांची नावे सदर सातबाऱ्यामध्ये नोंद झाली. परंतु 1 वर्ष नाव असून देखील तिकडचे तलाठी ललित कमलाकर सातपुते आणि मंडळ अधिकारी धनराज किरण चव्हाण यांनी 667 हा फेरफार नोंद केला आणि कोणत्याही प्रकारची नोटीस, पत्र, कोणताही आदेश ज्यामध्ये या कुटुंबियांची नावं आहेत यांची नावे कमी करा अशी कोणतीही नोंद असताना यांची नावे कमी केली. आणि आपण जे इथे चित्र बॅनरवर पाहू शकता की सदर मराठी आदिवासी शेतकरी जो 2024 पर्यंत शेती करत होता, त्याचं मुख्य उदरनिर्वाह, त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम शेतीच्या व्यवसायातून चालत होतं. त्याची शेती कोणा इतर व्यावसायिकाच्या नावावर करण्यासाठी केलेले हे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचं भ्रष्टाचारी कृत्य मुळे आज या शेतकऱ्याला एका खाजगी रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉयची नोकरी करावी लागते. या ठिकाणी आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्या करतात. तर त्यापैकी हे सुद्धा एक कारण इथे मीरा भाईंदरमध्ये घडू शकलं असतं. सदर शेतकरी हा आत्महत्या करायला जात होता, पण त्याच्या कुटुंबियांनी त्याला वाचवलं. महाराष्ट्र तर असाच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रथम आहे. तर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा आपल्या एका मराठी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या कुटुंबियांनी सांत्वन केलं
आणि आज तो शेतकरी आपला इतिहास जिवंत आहे. तरी सदर पत्रकार परिषदेद्वारे सदर शेतकऱ्यांनी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना पत्र दिलं. मीरा भाईंदर मधील DCP झोन 1 येथे पत्र दिलं. स्थानिक पोलीस स्टेशन काशीगाव येथे तिथे सुद्धा पत्र दिलेलं आहे. त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की कोणत्याही प्रकारची नोटीस, पत्र, समजपत्र, करार किंवा व्यवहार न करता किंवा न्यायालयीन कोणताही आदेश नसताना एका बांधकाम व्यावसायिकेच्या कंपनीच्या नावे 711 हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड असं नाव नोंद करण्यात आलेलं आहे त्या सातबाऱ्यावर. आणि करणारे भ्रष्टाचारी कृत्य तलाठी ललित कमलाकर सातपुते आणि मंडळ अधिकारी ज्यांनी ती नोंद मंजूर केली ते धनराज किरण चव्हाण यांना तात्काळ निलंबित करून सदर कुटुंबीय आदिवासी असल्या कारणाने आदिवासी कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा नोंद करणे, तसेच सदर अधिकाऱ्याला प्रवृत्त करून ज्यांनी मोबदला मिळवला सदर मिळकतीचा, ज्यांची नावं चढली, म्हणजे ह्या कृत्यामध्ये जे कोणी जबाबदार आहेत, एका आदिवासीची मानसिक तथा आर्थिक फसवणूक करून ज्यांना मोबदला मिळाला त्यांची सुद्धा नावे गुन्ह्यामध्ये दाखल करावी. तर अशी मागणी सदर कुटुंबियांनी केलेली आहे आणि सदर कुटुंबीय आज इथे आपल्या समोर उपस्थित आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता विनायक माली. मी विनायक नामदेव माली यांची पत्नी आहे. आमची जागा फाउंटन हॉटेलच्या पाठीमागे जी होती ती शेती करत होती. माझी सासू जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून ती शेती करत होते. पण आता या 4-5 वर्षामध्ये ती नरेंद्र मेहता आमदारांनी ती जागा आमची हिसकावून घेतली. त्याच्यामध्ये आम्हाला एकही मोबदला काही दिलेला नाही. माझा नवरा आता सध्या वाढवायचं काम करतोय. सासू माझी घरात धुणं भांड्याचे कामं करते. अशामुळे आमचा उदरनिर्वाह चालू आहे. पण आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्हाला कोणाकडं हे नव्हतं, कारण का आम्ही गरीब होतो. आम्हाला पैशाचं खर्च करण्यासाठी आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. म्हणून आम्ही साहेबांकडे विनंती केली का आम्हाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा. म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला. 8 दिवसापूर्वी अर्ज केला. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला हक्क मिळवण्यासाठी आज आम्हाला मदत केली. त्याच्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. पण त्याचा हक्क आम्हाला मिळवून द्यावा, आमची ही विनंती आहे. तुम्ही या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली होती, पण तिथे कोणी आम्हाला विचारत नाही का आमची तक्रार पण कोण नोंद करून घेत नाहीयेत. कारण आमदार असल्यामुळे ते आमचं त्याच्यापुढे काही चालत नाहीये. मी तुमची कशा प्रकारे फसवणूक झाली सांगा. गंगाबाई नामदेव माली आणि आम्ही ती जागा कसत होते. घोरबंदर राहणार घोरबंदर, आणि ती आम्ही कसत होतो जागा. आम्ही करीत होतो वर्षावा विहिरीत फांटोनच्या मागे आहे ती. तर तिथं आम्ही लावित होतो जमीन. लावल्यानंतर मग ते आम्हाला त्या नरेंद्र मेहताने ती जागा आमची हडप करायला लावली. आणि आम्ही नरेंद्र मेहता कोण आहे? भाजपचा आमदार. त्याने जागा हडप केली. तर आम्ही न्याय मागायला गेलो त्याच्याजवळ. तर आम्हाला काय त्यांनी हाकलून काढलं. आम्हाला तिथं हाकलून काढलं. तर मग आम्हाला न्याय मिळवासाठी मग आम्ही इथं आलो. अच्छा. हा, आता मला सांगा, तुमची जमीन ती कधीपासून होती? आणि जमीन मी लग्न झाल्यापासून माझी मुलं नव्हती तेव्हापासून आम्ही लावित होतो. आम्ही कसत होतो. आम्ही खात होतो. भाजी लावित होतो. जमीन आहे आणि त्याची तक्रार तुम्ही कुठे केली का फसवणूक केल्याची? फसवणूक केल्याला केलती आम्ही तक्रार, पण आम्हाला काय कोणी दाद नाही दिली. म्हणजे कुठं केली तक्रार? पोलीस चौकीला. अच्छा, पोलिसांनी काय तुम्हाला न्याय दिला? नाही. अच्छा. जर आता न्याय नाही दिला तर पोलिसांच्या विरोधात कारवाई करणार? हो, करणार. Yes.